औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असं म्हणत समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी त्याचं कौतुक केलं होतं। मात्र औरंगजेबाचं हेच उदात्तीकरण अबू आझमींना भोवलंय। अबू आझमींचं अधिवेशन काळापर्यंत निलंबन करण्यात आलंय। मात्र अबू आझमींचं कायमचं निलंबन करावं या मागणीनं सुद्धा जोर धरलेला आहे। पाहूयात त्याच बाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। औरंग्याचं उदात्तीकरण अबू आझमींना भोवलं। अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी यांचं निलंबन। निलंबनाचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर। मैं एक ही बात बोलूँगा, औरंगजेब के ज़माने में भारतवर्ष जो है सोने की चिड़िया था। हमारी सरहद जो है अफगानिस्तान बर्मा तक बढ़ी हुई थी। क्रूरकर्मा औरंगजेबाचं केलेलं हेच उदात्तीकरण सपाचे आमदार अबू आझमी यांना भोवलंय। औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता। त्याच्या राजवटीत भारताची सीमा ही अफगाणिस्तान आणि बर्मा देशापर्यंत होती असं वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केलं होतं। त्यांच्या या वक्तव्यावरून वादंग निर्माण झालाय। मैं एक ही बात बोलूँगा, औरंगजेब के ज़माने में भारतवर्ष जो है सोने की चिड़िया था। हमारी सरहद जो है अफगानिस्तान बर्मा तक बढ़ी हुई थी, समझा आपने। और इसी को देख के अंग्रेज यहाँ आया था। एक इंसाफ पसंद बादशाह था वो। इसको जबरदस्ती के हिंदू मुस्लिम करके नफरत वाला काम नहीं करना चाहिए। अबू आझमी यांनी औरंगजेबाचं कौतुक केल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे आणि त्याचे पडसाद अधिवेशनातही उमटल्याचं पाहायला मिळालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कठोर भाषेत यावर भाष्य करत अबू आझमींना जेलमध्ये टाकणार असल्याचा इशारा दिलाय। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अबू आझमींवर टीकास्त्र सोडलंय। सभापती महोदय जेलमध्ये टाकीन, 100% टाकू। सभापती महोदय जेलमध्ये टाकीन, 100% टाकू। छत्रपति संभाजी महाराज का अपमान जो करेगा उसको महाराष्ट्र नहीं छोड़ेगा, उसको महाराष्ट्र माफ नहीं करेगा। उनको ये इशारा दिया है, समझने वाले को इशारा काफ़ी है। इसमें समझकर उनको समझदारी से काम करना चाहिए बस। इसके बाद अगर कुछ गलती करते तो महाराष्ट्र माफ नहीं करेगा। औरंगजेबाचं उदात्तीकरण करत केलेलं वादग्रस्त वक्तव्य आता अबू आझमींना चांगलंच भोवलंय। वादग्रस्त विधानामुळे अबू आझमींना निलंबित करण्यात आलंय। मंत्री चंद्रकांत पाटलांनी विधानसभेमध्ये अबू आझमींच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला। सुधीर मुनगंटीवार यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली आणि त्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आवाजी मतदान घेतलं। याच आवाजी मतदानामध्ये एकमताने ठराव मंजूर करत अबू आझमींच्या निलंबनावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय। यावरून अबू आझमींचं कायमस्वरूपी निलंबन करायला हवं असं उद्धव ठाकरे म्हणालेत। निलंबन किती मिनिटासाठी, तासासाठी, दिवसासाठी केले कल्पना नाही मला नाही, पण पुन्हा असं कोणाची बोलण्याची हिंमत होता कामा नये। आणि या सरकारची जबाबदारी आहे की कठोरात कठोर शासन त्यांनी केलं पाहिजे। निलंबन तर कायमचं केलं पाहिजे असं माझं मत आहे। अबू आझमी यांना आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सहभागी होता येणार नाहीच, पण त्याचसोबत अधिवेशन संपेपर्यंत त्यांना विधानसभेच्या आवारात येण्यासही बंदी घालण्यात आली आहे। महाराष्ट्रात घडलेल्या या प्रकारावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही अबू आझमींवर निशाणा साधलाय। समाजवादी पार्टी का नेता, आपका विधायक घोषणा करो ना, उस कमबख्त को निकालो पार्टी से और उसको एक बार यूपी भेज दीजिए, बाकी उपचार हम अपने आप करवा लेंगे। अधिवेशन काळापर्यंत निलंबन झाल्यानंतर अबू आझमी यांनी सरकारवर आरोप केलेत। इतरांना वेगळा न्याय दिला जात असून आपल्यावर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया अबू आझमींनी दिली आहे। मैंने जो कहा बोला है ना, अपनी बातों को वापस लेता हूं। इसलिए मैंने कोई गलत चीज बोला नहीं था, लेकिन फिर भी वापस लिया मैंने कि सेशन चलता रहे, ये सब प्रॉब्लम नहीं हो। मैं अब जो है मैं पूछना चाहता हूँ महाराष्ट्र सरकार से कि क्या दोहरा कानून चलेगा यहाँ पर। ज्या औरंगजेबाने आपल्या सत्ता पिपासू स्वभावामुळे अत्यंत क्रूर कृत्य केली, छत्रपती संभाजी महाराजांनाही त्यांनी असहाय्य वेदना दिल्या। म्हणूनच औरंगजेबाबद्दल प्रत्येकाच्या मनात संतापाची भावना आहे। त्यामुळे या क्रूर औरंग्याचं कौतुक कुणी केलं तर कुणाच्याही तळपायाची आग मस्तकात जाते आणि नेमकं हेच अबू आझमी यांना भोवलंय। त्यामुळे अधिवेशन काळासाठी निलंबित झालेल्या अबू आझमींचं
कायमचं निलंबन करावं या मागणीने आता जोर धरलाय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.